नवीनच होऊन जाईल. हां एकदाच म्हणून बघलेलं आणि टिकेल पण, पावसाळ्यात सुकेल पण त्या तिथे. हो. हॅलो, कसे सगळे बरे आहेत ना? नम्रता ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि बघा, आम्ही आता सगळं पॅकिंग करायला घेतलंय, सगळं सामान. बघा, सगळी तीच तयारी चालू आहे. तर मला जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं. बघा, सगळीकडे तुम्हाला पसाराच पसारा दिसेल. आणि चाललोय आम्ही दुसरीकडे राहायला. तुम्हाला दाखवीन. बघा, मम्मी पण तर माझा ब्लॉगमध्ये बनून राहा तुम्ही. आणि जेवढं काय मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. आणि नाश्ता वगैरे सगळं झाला. नाश्ता झाला, सगळं झालं आमचं. फक्त आमच्या आंघोळ्या बाकी राहिल्या त्या आम्ही आता आज तर आम्ही सगळं झालं नंतरच करणार. कारण का सगळीकडनं आता धूळ धूळ सगळीकडे. आम्ही साफसफाई नाही सगळं धूळ धूळ पडेल. सगळं काढलं आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे. बघा, सगळं रूम आमचं खाली खाली झालंय. कपाट वगैरे सगळं, बेड वगैरे नेलं म्हणजे भंगारवाला दिलं. आम्ही त्या रूममध्ये जाणार, तर त्या रूममध्ये नवीन नवीन घेणार. तर आमची खूप वर्ष आम्ही इकडे राहिलो आणि खूप मस्त वाटायचं. आमची आठवण सगळी सुख दुःख इकडेच झालं आमचं. तर आम्हाला खूप आठवण येईल, आम्ही खूप मिस करू या घराला. आणि अर्धा सामान खूप, तरी पण आम्हाला खूप सामान आहे आमचं, खूप खूप सामान आहे. तरी पण आमचे ना 4-5 टेम्पो मध्ये 4-5 टेम्पोची फेरी होईल. माझं सामान माझ्या घरी नेईल आणि मम्मी पप्पांचं सामान मम्मीच्या घरी. आणि बघा, इकडचं सामान नेलं त्या रूममध्ये माझं आहे, अजून बाहेर आहे. आणि इकडचं पण सामान, बेड वगैरे आहे, अजून खूप सामान आहे. दमलो आम्ही सगळं करून करून. मम्मी पण दमली, पप्पा पण तिकडे आहेत सगळे. आता मी लादी वगैरे पुसून घेते थोडं, नंतर मग सगळं सामान उद्या परवा नेईल तेव्हाच आम्ही करू. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स लोकांना शेअर करा, जेणेकरून माझे सबस्क्राईब आणि लाईक वाढतील. आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना मी मनापासून थँक्यू 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 बोलते. बघा, अर्ध सामान, थांबा, अर्ध सामान नेलं आणि आता मी लादी पुसली. आता थोडा वेळ बसते, काहीतरी खाते, जेवून घेते. मम्मी जेवली, आता मी जेवून घेते मस्तपैकी. गरम खूप होतं आहे, खूप गरमी. हाय गरमी. तर आता मी लादी वगैरे पुसून घेतलं आहे जरा. बघा, आता सगळं चिक्कल चिक्कल झालेलं. तर थोडी लादी वगैरे मस्तपैकी पुसून घेतली, कचरा वगैरे काढून घेतला. आता जरा बरं वाटतं. नाही तर मग अशी नुसता पसारा सगळं एका साईडला ठेवून दिलं सामान, एकावर एक लावून ठेवलं. कारण का आम्हाला चादरी उशी वगैरे ते तर, गादी वगैरे ते तर पाहिजेलच. कारण का 4-5 दिवस आहे अजून रूम हे करायला. अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही तिकडे जाऊ, म्हणजे आमची पूजा असेल तिकडे. तर आपण मस्तपैकी तिकडे स्वागत करूया त्या नवीन रूमचं. तुम्हाला बघायला भेटेलच. मागच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आमचं त्या रूमचं काम चालू होतं तेव्हा मी एकदा गेलेली, तेव्हा मी त्याच्या ब्लॉगमध्ये टाकलं आहे ते. आमचं रूम काम चालू होतं तेव्हा. आणि आता मी थोडंसं जेवून घेते
आणि मग नंतर तुम्हाला भेटते, ठीक आहे. आणि हां, माझ्या व्लॉग आवडला असेल तर व्लॉग पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की काय आहे काय नाही आहे ते. आणि ब्लॉग पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आणि ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्त करून, जेणेकरून माझे सबस्क्राईब वाढतील. आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये जाऊन तुम्ही सांगा मला, कमेंटमध्ये येऊन तुम्ही सांगा मला. हे बघा, माझा पिल्लू पण माझ्यासोबत खूप मदत केली आहे, माझ्या बाबूने पण ना. बाबू हां पाणी देते आणि चल देते पाणी. चला बाय बाय. तोपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा, ठीक आहे. या जेवायला मी जेवायला घेतलं आहे, इकडे मी जेवायला घेतलं आहे. 1 मिनिट. भात घेतला आहे, मुगाची भाजी आहे, दही आहे आणि पाणी थंड ना. बाबू तू पण जेवणार ना बाबू? हां ठीक आहे. तर आम्ही जेवून घेतो, तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. बघा आत्ताच जेवली. आणि हे मी काय लावलं आहे चेहऱ्याला बघा. तर मी लावलं आहे दही. तर हे चेहऱ्याला 2 तास ठेवायचं, त्याच्याने चेहऱ्याला आता कसं उन्हामध्ये आपली स्किन एकदम हे पडते, त्याच्यामुळे दहीने आपल्याला चेहऱ्यावर खूप ग्लो येतो मस्तपैकी आणि शायनी होते आपली स्किन. तर दही लावलं आहे म्हणून चेहऱ्याला. काय येते. आणि अजून आमचं काम काय झालेलं नाही आहे, अजून थांबा थोडा दिवस आणि आम्ही अजून दमून असे पडणार आहोत. मग जाईन मी माझ्या घरी. तिकडे गेला मला ब्लॉग काढायला भेटत नाही, मम्मीकडे आला मी ब्लॉग काढत असते, कारण का तिकडे कसं नावं ठेवतात असं नाही, पण तिकडे सासरी एवढे बरे नाही आहेत लोक तिकडे, त्याच्यामुळे मी नाही करत. आणि थोडं सुकलं ना का परत त्याच्यावरनं असा हात फिरवायचा. तर बघत राहा ब्लॉग तुम्ही. मी काय काय होतं आहे काय काय नाही मी तुम्हाला अपडेट देते मी. चालेल ठीक आहे. बाय बाय. हॅलो. तर मगाशी मी झोपलेली बघा, मी जेवून मगाशी झोपलेली. बाबू पण नाही झोपणार म्हणून तो आत्ता झोपला. झोपून उठली, आंघोळ केली, झोपली, झोपून उठली, चाय पिलं आणि आता वाजलेत 7. आणि हा बघा, हा कालचा चिकन होता तो गरम करून ठेवला. आणि आज आहे संध्याकाळी मुगाची भाजी. आणि आता मी चाय ठेवते गरम करत. मी ठेवला इकडे चाय आणि आता चाय पिऊ आम्ही. मी आता वॉशिंग मशीनला कपडे लावते. कपडे राहतात, कपडे मला का वॉशिंग मशीनला लावले. वॉशिंग मशीन स्टार्ट झाली आहे. कपडे धुवून होतात. तोपर्यंत आणि आत्ताच बाबू उठला, 7:45 वाजले. आणि आता संध्याकाळचं जेवण काय करायचं काय माहिती. तर माझी मुगाची आमटी दुपारची. आणि मी माझा ब्लॉग इकडेच संपवते. माझा छोटासा ब्लॉग असणार आहे, कारण का मी त्यात पण ब्लॉग काढीन. तर माझा हा छोटासा ब्लॉग इकडेच संपवते. बघा बाबूने नख मारला मला चेहऱ्यावर. तर मी ब्लॉग इकडेच संपवते. आणि माझा ब्लॉग आवडला असेल हा छोटासा तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.